महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, सरळ युद्धात जिंकता येत नाही म्हणून पाकिस्तानचे भारतावर भ्याड पद्धतीने दहशतवादी हल्ले सुरूच आहे। जेव्हा जेव्हा भारतावर असे दहशतवादी हल्ले होतात तेव्हा तेव्हा काश्मीर बाबतीत लागू असलेले कलम 370 ही रद्द करण्याची चर्चा नेहमीच होत असते। कारण जम्मू काश्मीर मधला फुटीरतावाद हा दहशतवादाला कारणीभूत आहे अशा बाबी जेव्हा समोर येतात तेव्हा हे कलम 370 देशासाठी नुकसानीचे ठरत आहे का असा विचारही पुढे येतो। तेव्हा कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहेत हे भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे। तर बघूया कलम 370 मधील प्रमुख मुद्दे। कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे, म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे। कलम 370 मधील तरतुदी अंतर्गत संसदेला जम्मू काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणामध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे। इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे। या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचा देखील अधिकार नाही। कलम 370 मुळे जम्मू काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही। याचाच अर्थ जम्मू काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही। एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल तर तो सुद्धा इथे जमीन खरेदी करू शकत नाही। याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 हे देखील जम्मू काश्मीरवर लागू होत नाही। भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणारे कायदे सुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाही। जम्मू काश्मीर विधानसभेचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो, तसेच इतर राज्यांमध्ये हा कार्यकाल फक्त 5 वर्षाचा असतो। कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे। पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता। त्यानंतर राजा हरी सिंग यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम 370 अस्तित्वात आले। या कलम 370 च्या समर्थनामध्ये काही तर्क काढले जातात, ते या पद्धतीचे। कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चित करण्याचा अधिकार मिळतो। केंद्र सरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वतःसाठी आपल्या गरजानुसार कायदा करू शकतात। भारत आणि जम्मू काश्मीर यांच्यात झालेल्या करारानुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे। या कायद्याअंतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही। राज्याच्या शासकीय सेवा देखील केवळ जम्मू काश्मीरच्या लोकांसाठीच आहे। यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात। हे सर्व तर्क समर्थनीय असले तरी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या काही बाबी या कलम 370 मध्ये अंतर्भूत आहे हे विसरून चालणार नाही। या विरोधात केले जाणारे तर्क सुद्धा आपण बघूया। जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे। या कलमा अंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो। अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते। जम्मू काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत। कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहे। तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो। जम्मू काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठी भारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही। तर अशा पद्धतीने राज्यघटनेतील अंतर्भूत असलेली कलम 370 याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।